तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहे नागपूर मुंबई रेल्वे मार्गावरील पुलगाव रेल्वे स्टेशनवर आणि मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नवीन बिल्डिंगचं बांधकाम झालेलं आहे। तिकीट काउंटर आणि ऑफिशियल बिल्डिंग एकदम नवीन झालेली आहे आणि पूर्ण आतमध्ये काय काय बांधकाम झालं, कशा प्रकारे पूर्ण बिल्डिंगची डिझाइन आहे, कशा प्रकारे रेल्वे स्टेशनवर कंस्ट्रक्शनचं काम सुरू आहे, त्याचप्रमाणे वर्धा नदीवर सुद्धा आपण जाणार आहे। त्या ठिकाणी वर्धा नदीचा सीन रेल्वे येताना आणि जे काही आरबी पुलगाव रोडवरचा रेल्वेचा ब्रिज आहे त्याची सुद्धा आपण अपडेट घेणार आहे आणि पूर्ण बांधकाम तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा तुमच्या समोर आहे पुलगाव रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 अशा प्रकारे रेल्वे स्टेशनचा पूर्ण एरिया आहे। सुंदर असे रेल्वे स्टेशन आहे। तर बघा आपण आता आहे प्लॅटफॉर्म नंबर 2 वर पुलगाव रेल्वे स्टेशनच्या आणि या बाजूला ही लाईन जी आहे हे नागपूर, हावडा, कलकत्ता या ठिकाणी जाते आणि या बाजूला ही लाईन जाते मुंबईकडे आणि पुलगावच्या वर्धा नदीकडे। तर बघा समोरच्या बाजूला स्टेशनची बिल्डिंग तुम्हाला मागच्या बाजूला दिसत आहे, तिकडे आपण जाणार आहे। या ठिकाणी बघा लोखंडाचे पिलर स्ट्रक्चर तुम्हाला दिसत असेल, जे काही प्रवाशांना पायी चालण्यासाठी म्हणजे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी या ठिकाणी हे पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम केले जात आहे आणि या स्टेशनचा विस्तार सुद्धा वाढवला जात आहे। बहुतेक त्या लाईनवर सुद्धा या ठिकाणी जशी 4 लाईन दिलेली आहे त्या लाईनवर सुद्धा रेल्वे ट्रॅक टाकले जाणार आहे, कारण समोरची प्लॅनिंग आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे। तर त्या स्ट्रक्चरवरून तर या स्ट्रक्चरपर्यंत आणि याला क्रॉस करून पूर्ण या ठिकाणी रेल्वे फूट ब्रिज असणार आहे, FOB, प्रवाशांना वरच्या बाजूला प्रवास करण्यासाठी। तर आता आपण जाऊया स्टेशनकडे। तर आता आपण आलेलो आहे बघा रेल्वे स्टेशन चौकामध्ये, जे काही मेन रोड आहे त्या मेन रोडवर जे काही नवीन गेटचं काम झालेलं आहे समोर तुम्हाला दिसत आहे। आतमध्ये बिल्डिंग दिसत आहे, आतमध्ये जाऊन आपण पाहूया आणि पूर्ण माहिती घेऊया। बघा फ्रंट एलिव्हेशनचा जबरदस्त या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे, सुंदर डिझाईन आहे आणि या बाजूला बघा जे काही जुनी रेल्वे पार्किंग होती त्याच ठिकाणी रेल्वे पार्किंग ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणाहून भरपूर नागरिक जे आहे ते अमरावती, नागपूर अपडाऊन करत असतात, त्यांच्या ज्या गाड्या आहे। आणि बघा सेकंड गेट या ठिकाणी तुम्हाला डिझाईन दाखवत आहे, जे काही दुसरं गेट बनलेलं आहे। 2 गेट आहे आणि तिसरं गेट म्हणजे ते जुनं जे गेट तुम्हाला दिसणार आहे हे बघा, हे जे आहे ते जुनं गेट आहे पुलगाव रेल्वे स्टेशन चौकातील आणि जुनं तिकीट काउंटरची बिल्डिंग या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहे। तर आता बघा नवीन बिल्डिंगकडे आपण आलेलो आहे। नवीन एकदम न्यू कंस्ट्रक्शन झालेली नवीन कोरी बिल्डिंग आणि डिझाईन बघा जबरदस्त। फ्रंट एलिव्हेशन तुम्ही पाहू शकता, बाजूलाच एंट्री गेट आहे, याच एंट्री गेटमधून तुम्हाला यायचं आहे आणि तिकीट काउंटरवर तिकीट काढायचे आहे। तर बघा समोरचा लुक तुम्ही पाहू शकता, जबरदस्त लुक आहे। आतमध्ये आपण जाऊन बघूया की आतमध्ये कशा प्रकारे बांधकाम झालेलं आहे, काय डिझाईन आहे, तिकीट काउंटर कशा प्रकारे आहे। तर चला। तर बघा अशा प्रकारे एंट्री आहे। समोरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता एकदम पॉश काम झालेलं आहे, ग्रेनाइट टाइल्स वगैरे आणि डिझाईन तुम्ही पाहू शकता। आतमध्ये जाऊन आपण जरा बघूया। या ठिकाणी बघा लेफ्ट साईडला जे आहे ते लेफ्ट साईडला एक गेट देण्यात आलेला आहे, अपंग लोकांना वगैरे चढण्या उतरण्यासाठी स्लोप देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी। आणि बघा सिलिंग फॅन वगैरे या ठिकाणी फॉल सिलिंगचं काम झालेलं आहे आणि 2 काउंटर आहे, 2 रेल्वे तिकीट काउंटर आहे, एक रिझर्वेशन तिकीटसाठी आणि एक जनरल तिकीटसाठी। तर समोरच्या बाजूला दुसऱ्या मजल्यावर आपल्याला जाता येणार नाही, त्या ठिकाणी लॉक केलेलं आहे, ऑफिशियल बिल्डिंगमध्ये आपल्याला एंट्री मिळणार नाही। तर बघा जबरदस्त बांधकाम झालेलं आहे आणि नवीन फ्रेश तिकीट काउंटर आहे, लवकरच नागरिकांसाठी जे आहे ते सुरू होणार आणि जुनं रेल्वे तिकीट काउंटर जे आहे ते बंद होणार आहे। तर बघा बाहेरचा लुक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बिल्डिंगच्या बाहेरचा जो काही परिसर आहे, गेट तुम्हाला दिसत आहे। सध्या अजूनही या ठिकाणी बांधकाम सुरूच आहे, बांधकाम पूर्ण झालेले नाही। आणि बघा या ठिकाणी जे आहे ते जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं की FOBचं काम सुरू आहे, तर त्याचं जे काही पिलर कॉलम स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। पलीकडे त्या बाजूला बघा तिकडल्या बाजूला जाण्यासाठी ते बांधकाम सुरू आहे। आणि बघा इथून बाहेर आल्यानंतर जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी एका नवीन ब्रिजचं म्हणजे रेल्वे ब्रिजचं काम सुरू झालेलं दिसून येते। पुलगाव आरवी रोडवरून या रेल्वे लाईन क्रॉस झालेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचं कामसुद्धा खूप जलद गतीने सुरू आहे। भरपूर दिवसापासून काम सुरू आहे, पण आता या कामाला जे आहे ते गती मिळालेली आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बघा लोखंडाचं स्ट्रक्चर या ठिकाणी उभारलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काम सुरू आहे। तर आता आपण जाऊया वर्धा नदीवर।
तर बघा, आपण आता आलेलो आहे वर्धा नदीच्या रेल्वे ब्रिजवर आणि रेल्वे स्टेशन या ठिकाणाहून जवळपास 200 मीटरच अंतरावर आहे. आणि बघा, समोर तुम्हाला बॅरेज दिसत आहे, बंधारा बांधलेला या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी. आणि 2 लाईनचा हा रेल्वे ब्रिज या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला. वरच्या बाजूचं पूर्ण बांधकाम लोखंडाचं आहे आणि खालच्या बाजूला बघा या ठिकाणी जे काही तुम्हाला कॉलम दिसत आहे, आधी हे काळ्या दगडाचे कॉलम होते, पण या ब्रिजची मजबूती वाढवण्यासाठी जी आहे ते नंतर याला सिमेंट काँक्रीटचा जो आहे तो भरावा देण्यात आलेला आहे. आणि वर्धा नदी बघा या ठिकाणी, वर्धा नदीचं पात्र तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. खालच्या बाजूला अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यामध्ये जाणारा छोटा ब्रिज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. हा ब्रिज जो आहे हा खराब झालेला आहे. मोठ्या जड वाहनांना जाण्यासाठी परमिशन नाही, फक्त टू व्हीलर वगैरे जाऊ शकतात, किंवा या ब्रिजला समोरच्या बाजूला जे आहे ते बंद केलेला आहे. आणि बघा, अशा प्रकारे वर्धा नदीचा नजारा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. जबरदस्त सीन आहे. सध्या पावसाळा कमी झाल्यामुळे नदीला पूर नाही, पण नदी जी आहे ते भरून या ठिकाणी वाहत असते.